सकाळी बोललो चला तर सकाळी मम्मीला यायचं होतं सकाळी 5 वाजता. काय झोपेत 5 वाजता कोण बोललं 5 वाजता? 5:20ला नाही का 7:08ला. 7-8ला सनराईज पूर्ण सनराईज. अरे दुःख असतात. अरे मग तेच बघायला मजा येते. हा, मग 7-8 तेच ना, ला 7:08ला धोका असतं असं म्हणतो. 7-8ला नंतर सगळं क्लीन होतं. 7-8 अरे, ला wrong side आहे. निघणार म्हटलं तिथं 9 वाजता पोहोचणार. सो नाव आम्ही आता सिंहगडच्या इथे आलेलो आहोत. मला दाखवतंय. आमच्यासोबत आलेत यश, निखिल आणि आमच्या आई पण आलेल्या आहेत आमच्यासोबत ट्रेक करायला. थोडासा ट्रेक आहे, येतात. सो गाइस हम आए हैं सिंहगढ़. सो मस्ट वॉच द व्लॉग. हा आहे पुणे दरवाजा. देवी एवढं हे काहीच नाही म्हणतात. द व्ह्यू फ्रॉम द सिंहगड. ते पुढे वैष्णवी बघ ना किती मस्त बसून खातीये. काय बोलताय हो? वैष्णवी किती मस्त बसून खातीये ना. हाय वैष्णवी. घोडे लावायची जागा ठेवतात का आता? आता नाहीये. चल. कुठे पाणी आहे? जाणं मग काढते जाणं. ₹20 एवढा सिरियस? भजी आणि चटणी पण घ्या. काय मी चांगलं दिसत नाही. मी थांबते त्या उजेडात. जेव्हा असं क्लिप स्वतःची चांगली नाही आहेत तेव्हा यश थांब मी उन्हात उभं राहतो आणि मगच मला कॅप्चर कर, म्हणजे मी चांगला दिसेन. द रियालिटी. ओके. गडाला पण सिंहगडला ही तुम्हाला नक्कीच माहिती असेल, तर तुम्हाला सिंहगडची आपण थोडीशी इन्फॉर्मेशन थोडी देऊ, दाखवतो ह्याच्यात काय काय आहे आणि तुम्ही काय एक्सप्लोअर करू शकता. आपल्या महाराजांचं किती हे आहे, सो ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. थँक्यू. सो ही तानाजी मालुसरे तुम्हाला माहितीच असतील, आपले हे त्यांची स्मारक आहे. तुम्हाला ह्याची एक ॲक्च्युअलमध्ये हे सगळं कोरण्याची एक हे आहे. इथे खूप साऱ्या गोष्टी यांनी कोरून ठेवल्या ज्या आपल्याला खूप साऱ्या इतिहासाच्या बुकमध्ये पण आहेत. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला सांगितलं आहे की आधी लागीन कोंढाण्याचं मगच रायबाचं, ते सुद्धा तुम्ही आधी बघितलं असतं. इथे आधी कोंढाण्याचं लग्नाचं बोललेलं आहे. त्यानंतर त्या रात्रीच्या द्रोणागिरी पर्वताच्या कड्यावरती जसे दोरे लावून मालुसरे चढले होते तर त्याबद्दल सांगितलं आहे. किल्लेदार नंतर लढताना तानाजी महाराजांची इथे थोडी छवी केली. तसंच पूर्ण कोंढाणा कसा जिंकला तानाजींनी तर ते पूर्ण ह्यामध्ये दाखवलं आहे. आता इथे वरती कोंढाणेश्वर मंदिर आहे. महादेवांचं एक मंदिर आहे छोटं, जे त्या टाईमला महाराजांनी त्यांच्या ह्याच्यासाठी विधींसाठी वगैरे केलं होतं. सो
आम्ही आता guys, ते बघतो. तर आता आम्ही तुम्हाला महादेवच्या इथलं सिंहगडच्या इथलं महादेवाचं मंदिर दाखवत आहे. ते पण मी पण पहिल्यांदा बघतोय. ते तर आम्ही सांगूनच झाले. काय काय सांगायचं दादा? आणि पिठलं घातलं. दही 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 चांगली आहे का? नको नंतर एक पाण्याची बॉटल रोड गेलाय रोड तेच म्हणतो. कुठने गेलाय ते? आपल्या आपण कुठे जातो ते खरोड्याला जातो. आम्ही आता खायला आलोय, भूक लागली. मुंबई हायवे काय सांगितलं रिंग रोड जॉईन आपल्याला विचारतात. शरा गेलाय गाडी चालवायला माझ्या. रिंग रोड आता तो पुण्याला पूर्ण व्यवसाय करणार आणि बाहेरनं म्हणजे हडपसरनं येताना तो पुण्याला कनेक्ट करणार. परत आपण कोकणात येताना बोरघाट सोडला की डायरेक्ट बायपास कनेक्ट करणार. काय आपल्या आता भूक लागली आम्हाला. सकाळीच यायला पण तरी धुका असतात. वहिनी काय ऐकायच्या तयारीत नव्हते. अरे ती येणार होती. मी नाही म्हणलो. मग त्यांना मी म्हटलं तुम्ही जा. अरे मम्मीला यायचं होतं म्हणून. आम्ही 9-10 वाजता काय प्रॉब्लेम आम्ही गरमागरम भजी घेतली आहे. स्वतः हे कसे घेतील बघा पटापटा. घे का मावशी हे आता आम्ही मस्त खूप छान खाऊन निघालो आहे. कानाला डायरेक्ट असं असं होतं चिंच बघितल्यात. हा ना, चिंच बघितलं खरंच तसं होतं असं लगेच. हा जाऊ दे. आणि आता निघालोय खाली जायला, कारण की आता पावसाचं वातावरण वाटतं इकडे. ढग पण गडगडत आहेत. हो, आम्ही आता निघतोय. आता इकडे व्ह्यूज खूप मस्त आहेत. आता हवं चला कसं व्ह्यू बघा. आम्ही खास सनसेट साठी आलो होतो सिंहगडसाठी, की आम्हाला सनसेट बघायचा होता. सो फायनली आम्हाला सनसेट दिसतोय. आमचं थोडं मगाशी डिसअपॉइंटमेंट झाली होती बिकॉज खूप सारे ढग आले होते आणि पावसाचं वातावरण आलं होतं. बट तुम्ही बघा किती छान सनसेट आहे. वाव वाव. चलो बाय. तिथं थांबू 2 मिनिटं. काय आपल्याला घाट बघून असं कंटाळा येत असेल ना? घाट बघून कंटाळा येत असेल ना?